श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो, भाग्यश्रीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी असणार आहे आपली ज्वारीचा उपमा. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले आणि बाकी साहित्य घेतले. फोडणीच्या वेळेला आपल्याला लक्षात येणार आहे काय काय आहे ते. कढई गरम करून घेतली. ज्वारीचं पीठ छान भाजून घेऊया. बघा भाजले गेले. तेल घालूया फोडणीपुरतं. साधारण 2 चमचे मोठे आहेत. जिरे मोहरी घालूया. जिरे मोहरी तडकली की लगेच शेंगदाणे घालणार आहे मी तेलातच. छान तळले जातं आणि थोडंसं डाळवं घातले मी. ऑप्शन आहे ते, तुम्हाला जर टाकायचं असलं तर टाका. कांदा आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या छान बघा परतले गेले. आणि एक सुकी लाल मिरची पण घातली तुकडे करून मी. आणि अर्धा टोमॅटो घेतलेले आणि थोडीशी हळद घालूया. छोट्या चमच्याने अर्धा चमचे हळद. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं, 1च वाटी पाणी घेतले मी. तुम्हाला जर पातळ पाहिजे असला तर थोडंसं पाणी वाढवलं तरी चालतं. चवीनुसार मीठ घालूया. बघा छान उकळी आलेली आहे. आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पीठ टाकून घेऊया आपण ज्वारीचं. बघा एकजीव झालं आहे, मस्त झालेलं आहे. बघा जास्त पातळ नाही काही नाही. आणि थोडीशी साखर घालणार आहे मी. आणि अर्धा लिंबू पण पिळून घेणार आहे, कारण लिंबू घातल्यामुळं थोडीशी साखर घालायची. आंबट गोड छान लागतं. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आहे. बघा दिसायला तर छान दिसतोय का नाही भारी. एक वाफ काढायची आपल्याला. वाफ काढल्यामुळं थोडासा मोकळा होतो, चिकट होत नाही खायच्या वेळेला काही नाही. मस्त काढलेली वाफ. बघा मग आजचा ज्वारीचा उपमा तयार आहे. बघा आजचा ज्वारीचा उपमा तयार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.